आज कर्मवीर भाऊराव अण्णांची पुण्यतिथीच्या निमित्तानं मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा करतो। आजच्या या संवाद बैठकीच्या निमित्तानं व्यापारी, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे माझे सर्व सहकारी, शिक्षक, महायुतीचे पदाधिकारी आणि आमचे विशेषतः भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच मनसे, त्याचबरोबर आपले RPI आठवले साहेब, RPI खरात, श्रीयुत कवाडे साहेब, शेतकरी संघटना, या सर्व सहकारी मित्रांनी एकत्र मिळून आपल्या राज्यामध्ये महायुती केलेली आहे आणि त्या महायुतीच्या 48 जागा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये लढवतोय। पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, तिसरा टप्पा झालाय, चौथ्या टप्प्याचं मतदान उद्याच्या 13 तारखेला आहे। आज मी घोड नदीच्या परिसरामध्ये, माझ्या शिरूरच्या परिसरामध्ये, की ज्या भागाचं प्रतिनिधित्व एकेकाळी 91 साली मी स्वतः खासदार म्हणून केलेलं होतं आणि त्यावेळेस अनेक कार्यकर्ते माझ्या जवळ आले, आम्ही एकमेकाच्या जवळ आलो आणि एक चांगल्या पद्धतीची टीम आमची त्या काळामध्ये होती। त्याच्यातले अनेक जण आज माझ्यामध्ये हयात नाही आहेत। मी त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही आणि ते जीवाभावाची माणसं ही आपल्याला सोडून गेलेली आहे। त्यांना पुन्हा एकदा मी श्रद्धांजली देखील अर्पण करतो। मित्रांनो, मी आज सकाळपासून दौरा केलेला आहे। थोडेसे माझे पुढं मागं झालेलं आहे, कारण आत्ता तुमच्याशी संवाद साधून मला आळंदीला जायचं आहे, पुन्हा आळंदीचा एक कार्यक्रम करून मला नावऱ्याला यायचं आहे, नावरा करून पुन्हा मावळामध्ये कामशेतला जायचं आहे आणि तिथून चिंचवडला जायचं आहे। असा थोडासा धावता कार्यक्रम आहे आणि सगळीकडं जर मी माझ्या सहकाऱ्यांना बोलायला दिलं तर मग माझा वेळ इतका कमी होतो की मला पुढचे कार्यक्रम वेळेमध्ये घेता येत नाही। त्यामुळे आजच्या ह्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपण हे काय आयोजन केलेलं आहे, ते आयोजन करत असताना माझ्या महायुतीच्या सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मला त्याच्यातना दिलगिरी व्यक्त करायची, कारण मी डायरेक्ट हातामध्ये माईक घेतला। मित्रांनो, मी बारामती लोकसभा मतदारसंघाचं यावेळेस निवडणूक लढवलेली आहे आणि तिथं पण निवडणुका असल्यानंतर मी आमच्या इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका इथल्या वकील लोकांची एक बैठक घेतो, बार असोसिएशनची, मेडिको गिल्डची एक बैठक घेतो, माझ्या डॉक्टर मंडळींची। आणि तसं मी माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलं की आज घोड नदीच्या परिसरामध्ये येतोय। प्रकाश शेठ धाडीवाल पहिल्यांदा मुंबईला जाणार होते, पण मी त्यांना सांगितलं की मला जरा तुम्हाला भेटायला यायचं आहे। मग त्यांनी मुंबई दौरा रद्द केला। मी त्यांच्याकडे गेलो होतो, 2 घास तिथं मी जेवलो, मला जी काही चर्चा करायची होती ती मी केली आणि आता तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी संपर्क साधण्याच्या करता, संवाद साधण्याच्या करता उपस्थित आहोत। या बैठकीच्या निमित्तानं, संवाद मेळाव्याच्या निमित्तानं जे जे सहकारी इथं उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो। पत्रकार मित्रांचं पण मी स्वागत करतो। मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। आपण व्यावसायिक आहेत, कुणी डॉक्टर्स आहेत, कुणी वकील्स आहेत, कुणी शिक्षक आहेत, कुणी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे मान्यवर आहात आणि तुम्हाला साधारण जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, कारण सोशल मीडियाच्या निमित्तानं किंवा एकंदरीत आपल्या हातामध्ये जो आयफोन असतो त्या आयफोनच्या निमित्तानं जग इतकं जवळ आलेलं आहे, कुठं काही खट झालं तरी देखील त्या ठिकाणी कळतं आणि त्या लगेच बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात। कुठं कुणाच्या सभा चालल्यात, कुठं काय, सगळं त्याच्यामध्ये माहिती असते। आज टेम्परेचर पण 42च्या पुढं गेलेलं आहे, उष्णता जबरदस्त आहे आणि ह्याचा परिणाम मतदानावर पण होतो। त्याचा अनुभव मी 3ऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। आता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार
घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत, त्याच्या समोरील बटन दाबण्याचं पवित्र काम आपण सगळ्यांनी करावं अशी मी पहिल्यांदाच आपल्याला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि आमच्या उमेदवाराच्या वतीनं, आमच्या महायुतीच्या वतीनं, सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना करीन. मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी या देशामध्ये नरेंद्र मोदींचा झंझावात आला. कुणाला वाटलं नव्हतं की निर्विवाद बहुमत मोदी साहेब त्या ठिकाणी घेतील, कारण त्याच्या आधी 1984 साली स्वतः राजीव गांधींनी थम्पिंग मेजॉरिटीनं, 2/3 मेजॉरिटीनं त्यांचं सरकार सत्तेवर आलेलं होतं. मिस्टर क्लीन म्हणून त्यांची इमेज होती आणि ती गोष्ट 84ची. त्याच्यानंतर 89ला निवडणुका झाल्या, परंतु मित्रांनो 84च्या नंतर ह्या देशामध्ये एकाही पक्षाला कधीही पूर्ण बहुमत मिळालं नाही. कधीही कुणालाही, म्हणजे 89ला निवडणुका झाल्या, पुन्हा 91ला निवडणुका झाल्या, तेव्हा मीच उमेदवार तुमचा होतो. त्याही वेळेस PV नरसिंहरावांना पूर्ण बहुमत नव्हतं. काही अपक्षांचा पाठिंबा घेऊन आम्ही ते कसं तरी सरकार त्या ठिकाणी तारून निघालेलं होतं. 91ला पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा नंतर 96ला निवडणुका झाल्या. त्यावेळेस तर 96, 97, 98, 99 त्या 3-4 वर्षात एकदा 13 दिवसात सरकार पडलं, एकदा 13 महिन्यात सरकार पडलं, अशाही घटना घडल्या, पण पूर्ण बहुमत कुणाला नव्हतं. 99ला पुन्हा निवडणुका झाल्या, पूर्ण बहुमत नव्हतं. 2004ला झाल्या, पूर्ण बहुमत कुणालाही नव्हतं. 2009, 2014ला मात्र मोदी साहेबांना थम्पिंग मेजॉरिटीनं सरकार त्या ठिकाणी आलं. आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की एकदा स्थिर सरकार आलं, पूर्ण बहुमतातलं सरकार आलं की प्रशासन पण गतीनं चालतं. कारण प्रशासनामध्ये काम करणाऱ्या IAS, IPS या सगळ्या घटकाला माहिती असतं की आता हे 5 वर्षाच्या करता आलेले आहेत, आपल्याला रिझल्ट द्यावे लागतील, आपल्याला काम करावं लागेल. आणि तशा पद्धतीनं गेले 10 वर्षाच्या मध्ये आपल्या भारतामध्ये काम चाललेलं आहे. तुम्ही बघा, मागच्या काळामध्ये आम्ही पण सरकारमध्ये असायचो, परंतु त्या काळामध्ये पाठिंबा देणाऱ्या सरकारमध्ये असायचो. त्या काळामध्ये नॅशनल हायवेची इतकी मोठी कामं तुम्हाला कधी बघायला मिळाली नाही. त्या काळामध्ये इंटरनॅशनल दर्जाचे विमानतळ तुम्हाला कधी झालेली पाहायला मिळाली नाही. त्या काळामध्ये पोर्ट, जे आत्ता पोर्टच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत आणि जलवाहतुकीला एक चालना दिली जाते, त्या प्रकारचं काम झालेलं नव्हतं. लोकल मेट्रोच्या बद्दल आता ज्या प्रकारे गती अनेक शहरात भारतामध्ये झालेली आहे, ती गती तेवढी आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळाली नाही. वंदे भारत सारख्या ट्रेन त्या काळामध्ये सुरू झाल्या नाही. त्याच्यामधनं फ्लायओव्हर असतील, रिंग रोड असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या संदर्भामध्ये ROB असतील, आरो ब्रिज, RU रेल्वे अंडरपास ते असतील, असे अनेक प्रकारची उदाहरणं तुम्हाला देता येतील की त्याच्यामध्ये अशा प्रकारची एवढे आमूलाग्र बदल झालेले आपण त्या ठिकाणी पाहिलेले नव्हते. परंतु ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये स्वतः नरेंद्रभाई मोदी असतील, अमितभाई शहा असतील, आपले नितीन गडकरी साहेब असतील, त्या सगळ्यांनीच अतिशय गतीनं एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ह्या देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर आता एक आपल्याला आगळं वेगळं महत्त्व आलं, आपल्याला रिस्पेक्ट दिला जातो. त्याच्या संदर्भामध्ये काही प्रसंग तर मित्रांनो असे उद्भवले की युक्रेन आणि रशियाची लढाई चाललेली होती. त्यावेळेस युक्रेन आणि रशियाची लढाई चाललेली असताना आपल्यातली खूप मुलं, महाराष्ट्रातली आणि भारतातली, युक्रेनला डॉक्टरकीचं शिक्षण घेण्याच्या करता गेलेली होती. नंतरची युद्ध सुरू झाल्यावर त्यांचे आई वडील, त्यांचे पालक एवढे घाबरले, मुलांचे तिकडनं फोन येत होते, काही करा, आम्हाला इथनं हलवा, आमचं कधी काही होऊ शकतं. त्यावेळेस नरेंद्रभाई मोदींनी हस्तक्षेप केला, डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझ्या देशातली मुलं मुली शिक्षणाच्या करता तिथं आलेली होती, त्यांना मला पुन्हा माझ्या मायभूमीत आणायचं आहे, भारतामध्ये आणायचं आहे. त्या काळामध्ये तुम्ही युद्ध थांबवा
मित्रांनो, असं कधी कुणाच्या बाबतीमध्ये घडलं नाही. पुतीननी त्या काळामध्ये आपली विमानं लँड होताना आणि आपली विमानं टेक ऑफ होताना युद्ध थांबवलेलं होतं आणि सगळी मुलं मुली सुरक्षित भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपापल्या गावी आपापल्या आई वडिलांच्याकडे आली. हे काम फक्त एक मजबूत नेताच करू शकतो, ज्यांचे संबंध सर्व दूरपर्यंत जगातल्या वेगवेगळ्या देशांशी डेव्हलप होतात, तेच ते त्या ठिकाणी करू शकतात. परंतु अशा प्रकारच्या कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू. मित्रांनो, एकंदरीतच तुमच्यातले काही व्यापारी बंधू पण आहेत, भगिनी पण आहेत. व्यापार करत असताना देखील कुठल्याही ठिकाणी स्थिरता लागते, तर व्यापार चांगल्या पद्धतीनं होतो. ह्या काळामध्ये काही बाबतीत पूर्वी आमचं UPIचं सरकार असतानाच ठरलेलं होतं वन टॅक्स वन देशात. पूर्वी आपली होती जकात, त्याच्यानंतरच्या काळामध्ये LBT आलं, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आल्या आणि व्हॅट आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये GST आलं. GSTच्या बद्दल व्यापारी वर्गात थोडीशी नाराजी आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण माझं तुम्हाला सांगणं आहे की ह्याच्यातल्या काही गोष्टी, मी आपल्या महाराष्ट्राच्या वतीनं GST काउन्सिलचा मेंबर आहे. प्रत्येक राज्यातला अर्थमंत्री GST काउन्सिलचा मेंबर असतो आणि देशाचे अर्थमंत्री त्याचे प्रमुख असतात, म्हणजे निर्मला सीतारामन ह्या तिथल्या प्रमुख असतात आणि आमच्या मीटिंग होत असतात आणि त्याच्यातनं बाबा कुठला टॅक्स जास्त आहे, कुठला टॅक्स कमी केला पाहिजे, कुठल्यामध्ये कुठल्या राज्यांचं काय मत आहे, आणि मग सगळ्या राज्यांचे प्रतिनिधी येतात, आम्ही चर्चा करतो आणि बहुमताने त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जातो. अशा पद्धतीनं त्या GSTच्या संदर्भातलं आहे. आणि त्याच्यातनं ज्या काही गोष्टी, आता महाराष्ट्राचा मी अर्थमंत्री असल्यामुळं 2 GST, एक SGST आहे तो स्टेटचा आहे, एक CGST आहे तो सेंट्रलचा आहे. त्याच्यामुळं एकंदरीतच त्याचं उत्पन्न पण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्याच्यातनं महाराष्ट्राला पण चांगल्या प्रकारची मदत होते, कारण 50% जो जमा होतो GST त्याच्यातल्या 50% त्या राज्याला राहतो हा हिस्सा आणि बाकीचा केंद्राला त्या ठिकाणी जातो. अशा पद्धतीनं एकंदरीत कारभार चाललेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच इथली बाजारपेठ एकेकाळी फार महत्त्वाची बाजारपेठ म्हणून घोड नदीकडे पाहिलं जात होतं, शिरूर शहराच्याकडे पाहिलं जात होतं. आता बाकीची पण शहरं, बाकीची पण गावं, त्यांनी पण आपापल्या परीनं डेव्हलपमेंट केलेली आहे आणि आता स्पर्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मॉल आलेले आहेत, वेगवेगळ्या कंपन्या स्वतःचा ब्रँड घेऊन मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं कमी अधिक प्रमाणामध्ये आता स्पर्धा केल्याशिवाय स्पर्धेच्या दुनियेमध्ये, स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये जे उतरतील तेच यशस्वी ठरणार आहेत, अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. आणि म्हणून काळानुरूप आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतात. काळानुरूप व्यवसाय करत असताना पण काही व्यवसाय आउटडेटेड होतात किंवा लोकांना त्या व्यवसायामध्ये काही ग्राहकच राहत नाही, त्यावेळेस त्यांनी पण ते व्यवसाय बदलले पाहिजेत. ह्या विचाराचा, ह्या मताचा मी इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मित्रांनो, हे सगळं होत असताना आत्ता उमेदवार तर कुणाला तुम्ही मत देणारच आहात. मागच्या वेळेस डॉक्टर अमोल कोल्हेंना मीच तिकीट दिलेलं होतं, आपण निवडून आणलं. परंतु 5 वर्षाच्या काळामध्ये केंद्राचा जो निधी, केंद्राचा जो विकासाच्या करता आणायचा पैसा लोकसभा मतदारसंघाकरता असतो, दुर्दैवाने ते त्याच्यात यशस्वी झाले नाही. त्याचं कारण असं होतं, एक तर ते विरोधी पक्षामधले होते, दुसरी गोष्ट त्यांना त्याच्यामध्ये फार स्वारस्य नव्हतं. कारण 1-2 वर्षातच त्यांनी 2.5-3 वर्ष झाली की मला सांगायला सुरुवात केली, दादा मी सेलिब्रिटी आहे, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे, मी मालिका त्या ठिकाणी करत असतो, माझ्या मालिकेचं शूटिंग असतं, दादा मी चित्रपटात काम करतो, ॲक्टर म्हणून मला काम करावं लागतं, त्याच्यावर त्यालाही मला वेळ देता येत नाही. त्यांनी काही चित्रपट स्वतःच्या ताकदीवर आग्र्याहून शिवाजी महाराजांच्या सुटका हा चित्रपट आणला होता, पण दुर्दैवाने तो अजिबात चालला नाही. त्याच्यातनं पण त्यांचं नुकसान झालं. कौन बनेगा करोडपती हा अमिताभ बच्चनचा जसा हिंदी कार्यक्रम असतो हिंदी भाषेतला, तसा कौन बनेगा करोडपती मराठी भाषेतला कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राच्या करता आणायचं चाललेलं होतं त्या चॅनलचं. परंतु त्यांना ज्यावेळेस कळलं की हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत, त्यावेळेस त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्हाला तुम्ही
अँकर म्हणून नको, आम्ही दुसऱ्यांचा विचार करतो, त्याच्यातनं पण ते दुखावले. एकंदरीतच हा मतदारसंघ खूप मोठा आहे. तिकडं पार जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, त्याच्यानंतर शिरूर हवेली, त्याच्यानंतर भोसरी आणि हडपसर आणि भोसरी हे शहरी भागातले मतदारसंघ आहेत. 11 लाख मतदान त्या 2 शहरामध्येच 2 विधानसभा मतदारसंघात आहे. अशा पद्धतीनं शहरी भाग, ग्रामीण भाग, त्याच्यामध्ये काही ग्रीनरी म्हणजे बागायती भाग, काही जिरायती भाग, अशा प्रकारे हा सगळा मतदारसंघ विखुरलेला आहे. आणि त्यामुळं त्या बाबतीमध्ये आमच्या खासदारांनी वेळ द्यायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने ते काही वेळ देऊ शकले नाही. आणि त्याच वेळेस ते राजीनामा देणार होते, परंतु मी कसं तरी थांबवलं. मला वाटलं की यावेळेस ते उभे राहणार नाही, परंतु का त्यांना रस नसताना का उभे राहण्याचा निर्णय घेतला, तो उत्तर ते त्यांचं तेच देऊ शकतील. परंतु मित्रांनो, त्यांच्यासमोर श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत. त्यांनी मागं 15 वर्ष आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व 2009, 2004 आणि 2014 असं 3दा केलेलं होतं. 2019ला त्यांचा पराभव झाला आणि त्यावेळेस त्यांचा संपर्क पण चांगला होता. त्यांनी शिरूरमध्ये पण लोकांशी एक कॉन्टॅक्ट ठेवलेला होता आणि ह्या सगळ्याच मतदारसंघामध्ये ठेवलेला होता. आता देखील त्यांचं म्हणणं आहे, आपली पुणे नाशिक रेल्वे ही एक आपल्याला सुरू करायची होती. त्याच्यामध्ये सेंट्रलच्या रेल्वे डिपार्टमेंटची मदत जी व्हायला पाहिजे ती झाली नाही. खासदारांनी त्यांच्याकडे आत्ताच्या लक्ष दिलं नाही. आपल्यामध्ये काही स्टॉप म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये जे थांबे असतात, म्हणजे स्टेशनवर समजा काही गाड्या आमच्या दौंडला थांबल्या पाहिजे, भिगवणला थांबल्या पाहिजे वगैरे वगैरे, असं वेगवेगळ्या भागामध्ये, तशा पद्धतीनं पण त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही. अनेक लोक मला सांगतात की दादा आम्ही त्यांच्याकडे कामाच्या निमित्तानं जायचो, परंतु ते भेटच द्यायचे नाही. त्यांनी, मी ज्या DPDCचा मेंबर आहे त्या DPDCच्या किती DPDCला हजर राहिले त्याची माहिती घ्या. कालवा सल्लागार समितीची एक मीटिंग असती, ती पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असते. पावसाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं, त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर असणारे साठे धरणातले लक्षामध्ये घेऊन उन्हाळ्यापर्यंत कसं करायचं, आणि उन्हाळी हंगाम सुरू झाला की राहिलेल्या धरणाच्या पाण्याचं नियोजन कसं करायचं. परंतु त्याही मीटिंगला ते फार काही उपस्थित राहायचे नाही. त्यांना स्वतःला रस नव्हता. त्यांनी मला बोलून दाखवलं की दादा हे माझ्याच्याने शक्य नाही. परंतु मित्रांनो, आता बोलताना ते वेगळं सांगतील, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी थोडासा स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. आताच्या काळामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की मागचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं, आणि एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी राज्य सरकारमध्ये काम करतोय. राज्य सरकारचा पण निधी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता आणि त्याला जोड केंद्राच्या निधीची अशी जर मिळाली तर निश्चितपणे एक चांगलं चित्र आपल्याला या लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण करता येईल. त्याकरता तुमच्या पाठिंब्याची गरज, तुमच्या पवित्र मताची गरज, तुमच्या सहकार्याची गरज हे महायुतीच्या उमेदवाराला हवी आहे. म्हणून तेच सांगण्याच्या करता या भर दुपारच्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईलच. परंतु मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये देखील 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य गरिबांना देण्याचा हे या सरकारचं धोरण आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी आता चालू सरकारमध्ये पण केली. एकही माणूस माझा गरीबातला गरीब उपाशी पोटी झोपता कामा नये ही त्याच्या पाठीमागची कल्पना. त्याचबरोबर आता 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना तिथं केंद्र सरकार मोफत वीज देणार आहे गरीब वर्गाच्या करता 300 युनिट करता. असा निर्णय पाठीमागच्या काळात कोणी घेतला नाही. आम्ही एकदा घेतलेला होता शेतकऱ्यांना मोफत वीज, 2003-04ची गोष्ट होती. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. आम्ही एक बिल पण शून्य रकमेचं दिलं, शेतकरी खुश झाला. नंतर पुन्हा सरकार आलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. नंतर ते काही ताळमेळ बसेना. ऊर्जा खाता म्हटलं आम्हाला एवढे पैसे जर बजेटमधून तरतूद करून दिले तरच आम्ही ही योजना चालू ठेवू. ते काही तेवढे पैसे देण्याची राज्य सरकारची तयारी नव्हती. शेवटी ती योजना बंद करावी लागली. मित्रांनो, बंधू भगिनींनो, पत्रकारांनो, बऱ्याचदा काही राज्यकर्ते
मतं मिळवण्याच्या करता लोकांना काहीही आश्वासन देतात, जाहीरनामा सादर करतात आणि नंतर मात्र त्यांना कळतं की नाही, आपण एक विचार केलेला होता पण फील्डवरचं तर दुसरंच चित्र आहे, त्याच्यामुळे ते बारगळतं. अशा अनेक प्रकारच्या घटना ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये देखील घडलेल्या आहेत. ह्याची पण नोंद कृपा करून आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं घ्यावी. आपलं घोड नदी बदलतंय, बाहेरनं रस्ता गेल्यापासून मधलं ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालंय आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे जेवढ्या बाबी व्हायला पाहिजे त्या बाबींच्या करता आम्ही पण सगळेजण प्रयत्नशील आहोत. परंतु त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला सगळ्यांना आहे, हे आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आज संतोष शितोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा यांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. पुढेही त्यांनी समाजामध्ये चांगलं काम करावं, चांगलं आरोग्य त्यांचं राहावं अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना देखील करतो. मित्रांनो, मी मगाशीच सांगितलं, अनेक जुने लोक हे आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत आणि हे राहिलेले नसताना नवीन पिढी पुढे आलेली. मी अनेकांना विचारतो की बाबा तुझ्या वडिलांचं नाव काय, आणि मग नंतर मला कळतो की हा कुणाचा मुलगा कुणाचा पुतण्या. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वर्गीय रसिकलाल धारीवार असतील, स्वर्गीय शहीद खान पठाण असतील, त्यांचा या शहराच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचा सहभाग असायचा. मी स्वतः ते जाणवलं, कारण मी 91 पासूनच तुमच्यामध्ये राहिलेलो आहे, म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये. त्याच्यावर मी यांचं काम बघितलं. स्वर्गीय बापूसाहेब चिटे असतील, स्वर्गीय किसनभाऊ भुजबळ असतील, स्वर्गीय अंदू महाराज असतील, स्वर्गीय त्याच्या संदर्भातले अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील की जे आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांनी त्या काळामध्ये ह्या शहराच्या किंवा या जिल्ह्याच्या विकासाच्या करता खूप काही प्रयत्न केले, खूप काही त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्यांना मी अभिवादन करतो, त्यांना मी त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो. पण मित्रांनो, अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनेक शहरांच्या करता करायच्या. काही शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, काही शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता समस्या आहेत, काही शहरामध्ये साधारण आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट करण्याच्या बद्दलच्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकरता एकट्या राज्याचा पैसा कमी पडतो. कारण मीच तुमचा अर्थमंत्री आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपलं बजेट किती आहे आणि आपण वेगवेगळ्या शहरांना आणि वेगवेगळ्या महानगरपालिकांना आणि ग्रामपंचायतीला ग्रामीण भागाला किती पैसे देऊ शकतो. म्हणून मी सांगतो की केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर या गोष्टी होतात. माझ्या इथं पण बारामतीमध्ये 10 वर्ष विरोधी पक्षाचा खासदार आम्हीच लोक निवडून द्यायचो, परंतु केंद्राच्या रेल्वे विभाग किंवा बाकीच्या वेगवेगळ्या विभागाचा निधी काही आम्हाला मिळायचा नाही. का तर आमचे खासदार सतत तिथं विरोधी पक्षाचा सदस्य या नात्याने भूमिका मांडायचे, वेगवेगळ्या प्रकारचे टीका टिप्पणी करायचे. मित्रांनो, मी पण विरोधी पक्ष नेता होतो. शेवटी आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर कधीतरी 1-2 पावलं पुढं 1-2 पावलं मागं देखील यावं लागतं आणि त्याच्यातून सत्तेवर असणाऱ्या लोकांच्याकडनं आपला स्वतःचा विकास करून घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीनं त्यांच्या मंजुऱ्या पण घ्याव्या लागतात. परंतु तशा प्रकारे होताना त्या ठिकाणी दिसलं नाही. त्यामध्ये खूप काही गोष्टी त्या संदर्भामध्ये, अरे थांबा रे बाबा, हे काय डिस्टर्ब करता रे, मी उगीच गप्प बसतो म्हणून काही चाललंय काय. त्याच्या संदर्भामध्ये माझं आपल्याला एकच सांगणं आहे, ह्या जे काही आता छोट्या छोट्या चिठ्ठ्या येत आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण, मी आजच काय आलो परत काही येणार नाही अशातला भाग नाही. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो, सर्किट हाऊस किंवा काउन्सिल हॉलला मी अधिकाऱ्यांना घेऊन बसतो आणि लोकांचे प्रश्न तिथं सोडवत असतो. त्याच्यामुळे आत्ता जे काही बारक्या बारक्या चिठ्ठ्या येत आहेत
त्यांनी तिथं येऊन पाठपुरावा करावा. इथल्या इथं काही मला चिठ्ठी पाठवायच्या भानगडीमध्ये पडू नये अशी नोंद देखील कार्यकर्त्यांनी संबंधितांनी ह्या निमित्तानं घ्यावी. मित्रांनो, एकंदरीतच आज मला स्वर्गीय बाबूराव पाचरनेची पण आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी पण या भागामध्ये सुरुवातीला आम्ही एकत्रच काम केलं. 91ला एक मार्केट कमिटीचा चेअरमन, वेगवेगळ्या पदांवर बाबूरावनी काम केलं आणि नंतर ह्या माझ्या विधानसभेचा आमदार म्हणून देखील त्यांनी काम केलेली कारकीर्द आपण सगळ्यांनी पाहिली. परंतु एक असा गंभीर आजार झाला की त्याच्यातनं आपण स्वर्गीय बाबूराव पाचरण्यांना बाहेर काढू शकलो नाही किंवा ते त्या आजारातनं बाहेर पडू शकले नाही. उपचार डॉक्टरांनी केले, परंतु काही आजार असे असतात की तिथं डॉक्टरांचं काही चालत नाही, तुमचं आमचं काही चालत नाही आणि त्याच्यातनं अशा व्यक्ती आपल्याला सोडून जातात. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली ह्या निमित्तानं वाहतो. अशा प्रकारची मी ह्याबद्दलचं सुतोवाच करतो. मित्रांनो, इतर बाबतीमध्ये अनेक बाबी आहेत. म्हणजे तुम्ही बघा, सगळ्या महत्त्वाचे तुम्ही लोक आहात. मोदी साहेबांच्यावर गेल्या 10 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झाला नाही. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सारखी व्यक्तीवर पण 2G घोटाळा आणि कोल माईनच्या बद्दलचा घोटाळा खूप मोठे आरोप झाले. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली. राजीव गांधींच्या बद्दल पण बोफोर्सचा खूप मोठा आरोप झाला. त्याच्यात त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली. त्याच्यातनं इतर पण वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या लोकांच्यावर त्या ठिकाणी आरोप झाले. पण मोदी साहेबांच्यावर आरोप झाला नाही, हे त्रिवार सत्य आहे. ते त्यांचं कामकाज व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची भूमिका स्पष्ट असते. आज विरोधक सगळे एकत्र कशा करता आले की आपण एकत्र आल्याशिवाय मोदी साहेबांचा पराभव करू शकत नाही, म्हणून विरोधक एकत्र आलेत. त्यांची 4 दिशेला 4 तोंड असतात, पण निव्वळ सगळे समदुःखी आहेत की ह्यांचे विचारधारा वेगवेगळ्या आहेत. परंतु समदुःखी काय की बाबा मोदी आपल्याला पराभूत करतात, आपण त्यांना पराभूत करू शकत नाही, म्हणून आपल्या मतांची विभागणी व्हायला नको, त्याकरता त्यांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे. त्याच्यातून आपण जर पाहिलं तर त्या बाबतीमध्ये ह्यांचं जनता पक्षात असे सगळे एकत्र आले होते, फार काळ टिकलं नाही. अनेक बाबतीमध्ये जर असं खिचडी जर मिक्स असे लोक आले तर त्याच्यात स्थिरता नसती आणि वाद होतात. आता आम्ही त्यांना विचारतो, तुमच्या पंतप्रधानाचा उमेदवार कोण? ते म्हणतात निवडून आल्यावर आम्ही ठरवू. त्यांच्या काकांनी निवडून आल्यावर ठरवलं होतं. उद्या लगेच वाद होणार, मी इकडं मी तिकडं. वास्तविक मागे देखील असंच घडलं. मोरारजी त्यावेळेस जयप्रकाश नारायण होते, त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार, जनता दलाचं का पक्षाचं? जनता पक्षाचं सरकार आलं. परंतु त्याच्यात एवढी हुशार लोक होती की ते कुणाचंच ऐकायचे नाही. माझंच पूर्व दिशा. शेवटी संघटना चालवत असताना, राज्य चालवत असताना, देश चालवत असताना आम्ही आमची भूमिका तिथं मांडतो, परंतु अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. मी माझी भूमिका मांडतो, देवेंद्रजी मांडतात, इतर आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी मांडतात. परंतु हा गाडा जर व्यवस्थित पुढे न्यायचा असेल तर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याचा असतो. हे जसं राज्य स्तरावर असतं तसं देश पातळीवर पण वेगवेगळे राजकीय भूमिका वटवणारे लोक आपले मत तिथं मांडू शकतात, परंतु अंतिम निर्णय शेवटी पंतप्रधानांनी घ्यायचा असतो. परंतु त्याच्याबद्दल काहीच सुतोवाची करताना दिसत नाही. त्याच्यामुळे त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती त्या बाबतीमध्ये राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघा, मी काल पण बघितलं, अचानकच साहेबांचं एक स्टेटमेंट आलं. मी नेहमी तुम्हाला सांगतो, आमचे पवार साहेब असं का स्टेटमेंट करतात की लोकांच्या मध्ये समरावस्थाच झाली पाहिजे, लोकांनी डोकं खाजवायला सुरुवात केली पाहिजे. आता ही कुठला नवीन डाव टाकला? आता सगळं निकाल अजून 4थ्या टप्प्याचा, 5व्या टप्प्याचा, 6व्या टप्प्याचा, 7व्या टप्प्याचा मतदान व्हायचंय. पहिला, दुसरा, तिसराच टप्पा झाला. 3ऱ्या टप्प्याचं मतदान झालं बारामतीचं. दुसऱ्या दिवशी मुलाखत देऊन टाकली. आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची शक्यता आहे का कसं, असं पेपरला मी वाचलं. आता काँग्रेसपासून बाजूला का गेले
तर काँग्रेसच्या प्रमुख ह्या परकीय स्त्री होती, सोनिया गांधी होत्या. मग त्या जर प्रमुख झाल्या तर मग देशाचं कसं व्हायचं, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. ते सोयीस्कररित्या त्यांची भूमिका बदलत असतात आणि मग ते सांगत असतात नाही बाबा ही त्या वेळेसला तिथली परिस्थिती बघून आम्ही भूमिका घेतली, असं नाहीये. आता त्या काँग्रेसमध्ये पहिल्यांदा इतका अपमान काँग्रेसवाल्यांनी यांचा सगळ्यांचा केला, आम्हाला पण नोटिसा वगैरे सगळ्या काढल्या आणि एकदम का काँग्रेसचा एकदम त्यांना चांगली वाटायला लागली मला कळायला मार्ग नाही. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं उद्धवजी पण आमच्याबरोबर येतील. मला अजून माहिती नाही, परंतु माझं स्वतःचं जे मत 2.5 वर्ष मी उद्धवजींच्या बरोबर काम केलंय, उद्धवजी अजिबात त्यांचा पक्ष कुणाच्यात विलीन करणार नाही. कारण त्यांनी त्यांची भूमिका ही वेगळी आहे. जरी कुणी काही सांगितलं की मी त्यांना समजून सांगेल अमुक करीन, ह्या बाबतीमध्ये उद्धवजी अजिबात कुणाचं ऐकणार नाही. हे माझं स्वतःचं मत आहे, उद्धवजींचं नाही. मी उद्धवजींच्या बरोबर 2.5 वर्ष काम केलेलं असताना त्यांचा स्वभाव जवळनं पाहण्याची संधी मला मिळालेली असताना आणि आमचं एकत्रपणे व्यवस्थित चाललेलं होतं. आमच्यात वादबीद कुठलं काही नव्हतं. त्या संदर्भामध्ये आमची विचारधारा वेगवेगळी होती, परंतु त्याच्यातून ज्या विषयाच्या बद्दल आमच्यात मतभेद होतील ते विषय आम्ही बाजूला ठेवायचो आणि राज्याच्या प्रगतीकरता, राज्याच्या विकासाच्या करता, समाजाच्या भल्याकरता जे महत्त्वाचे विषय असतील ते विषय मांडून आम्ही पुढे जाण्याचं काम करत होतो. आणि आपण 2.5 वर्ष सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. परंतु अचानक अजून कशातच काही नाही, निकाल लागायचे, काय लागायचं ते म्हणले की माझ्या सहकाऱ्यांना विचारणार. काही नाही, साहेबांच्या मनात आलं की ते म्हणतात नुकतं सहकाऱ्यांना विचारणार. सहकाऱ्यांना असं काही सांगतात की सहकाऱ्यांनी ते म्हणतील तेच हो म्हणलं पाहिजे. हा अनुभव गेले 30 वर्ष मी तरी त्या ठिकाणी घेतलेला आहे. अर्थात आता नंतर काय होणार आहे, कसं होणार आहे, काय ही नवीन रणनीती आहे ती काही कळायला मार्ग नाही. ते फक्त तेच सांगू शकतील स्पष्टपणे, असं माझं स्वतःचं खास मत आहे. ह्या गोष्टीचा पण उल्लेख मी आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं करतो. मित्रांनो, मी आज तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तुमच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम मी त्याच्यामध्ये केलेलं आहे. काही जण काही माझ्या नावाने खपवत असतात. काल परवा काहीतरी इथं सभा झाली आणि त्याच्यात काही बहादरांनी सांगितलं की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बंद पाडला. अरे मला काही वेळ लागले का, मी शेतकऱ्यांचा कारखाना कशाला बंद पाडेल. परंतु त्या अशोकला काही कळत नाही. अशोक आता कुशाल माझ्यावर आरोप करतो. वास्तविक अशोक पवार, तुम्हाला या कारखान्यामध्ये 2 वेळेला शेवटच्या सभा घेऊन आम्ही तुम्हाला निवडून आणण्याच्या करता खारीचा वाटा उचललेला आहे. जास्त नसेल कारण तुम्ही आमच्यापेक्षा कर्तृत्वान आहे, पण आमचं एवढंच तरी ऐकणारी लोक आहेत. आणि बेटातनं म्हणजे आमचे पोपटराव गावडेंचा जो परिसर आहे तो आमच्या दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जो जोडलेला परिसर आहे. त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्यांना लीड दिलं म्हणून ते तिथं पॅनल निवडून आलं. आणि ते म्हणतात मी बंद पाडलं. मी काय बंद पाडणारा माणूस आहे, उलट मी सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे. आणि मग तो कारखाना अजित पवारने बंद पाडला तर व्यंकटेश कृपा कसा रे चांगला चाललाय, हा ते कसा चांगला चालला, ते का बंद पडला. त्याच्यामध्ये हे बरोबर नाही. तुझ्या स्वतःचा मेवण्याचा आणि तुझ्या स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालू शकतो, तिथं कुणी बंद पाडू शकत नाही. आणि मात्र हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा माझा घोडगंगा सहकारी साखर कारखाना मात्र आम्ही बंद पाडतो. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जयंत पाटलांच्या सारख्या व्यक्तीने देखील, ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यांनी पण त्याच्यात हो लाहो म्हणायचं हे बरोबर नाही. हे राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण आहे. ह्याच्यामध्ये उगीच काहीतरी येऊन थातूर मातूर सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा, याला काही अर्थ नाही. मित्रांनो, उलट तुमच्या पलीकड नदीच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखाना दौंडचा तो त्या ठिकाणी चांगला चालण्याच्या करता आम्ही काही मदत केलेली आहे. आम्ही सगळ्यांना मदत करणार आहेत. थेऊर सहकारी साखर कारखाना माझ्या हवेलीचा बंद पडलेला, तिथंही नवीन बोर्ड निवडून आलेलं आहे. त्यांनाही मी सांगितलं की तुम्हाला मी माझ्या परीनं. का रे बाबा, काय झालं तुला, पैसे मिळाले नाही का, काय झालं का.
बाबा मी बिल देतो पण घाबरू नको, याचं काहीतरी करू नको. मित्रांनो, त्यामध्ये आम्ही सकारात्मक असतो. विकास झाला पाहिजे. आम्ही पण ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये. आम्ही जोपर्यंत आम्हाला पाठिंबा आहे, जोपर्यंत आमच्या मागे बहुमत आहे, तोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवणार आहे, हे पण मला त्या ठिकाणी कळतंय. पण थेऊरच्या बाबतीमध्ये देखील आम्ही मार्ग काढतो. अर्थात त्या निवडून आलेल्या संचालक बोर्डाला विश्वासात घेऊन आणि नंतर मग एक अंतिम जनरल बॉडीची पण विशेष सर्वसाधारण सभा किंवा आता बोर्डाने हे ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये NCDC हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतली एक संस्था आहे. त्याचे प्रमुख आहेत अमित भाई शहा, आपले दिलीप वळसे पाटील, आपल्याच शिरूर आणि आंबेगावचे आमदार आहेत, ते सहकार मंत्री आहेत. त्यांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल. साखर आयुक्ताची पण मदत घ्यावी लागेल. आणि या पद्धतीनं त्याच्यातून काय मार्ग काढायचा, तो मार्ग सकारात्मक काढून तिथं लोकांना मदत ही केली गेली पाहिजे, असा माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी या मेळाव्याच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. माझी व्यापारी वर्गांना किंवा डॉक्टर मंडळींना किंवा वकील मंडळींना किंवा शिक्षक मंडळींना किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत, कारण मी आज सकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वकील लोकांची सकाळी 8 वाजता मीटिंग घेतलेली होती आणि त्यांचे पण बार असोसिएशनचे काही प्रश्न आहेत. त्यांनी सांगितलं की हे जसं डॉक्टर लोकांना तुम्ही संरक्षण दिलेलं आहे, जरा कायद्याचा आधार देऊन तसं आम्हाला पण द्या, आमच्यावर पण हल्ले होतात असं त्यांचं म्हणणं आहे. एक बेंच, जसं मुंबई हायकोर्टाचं एक बेंच मुंबईत आहे, मुंबई हायकोर्ट मुंबईत आहे, एक बेंच औरंगाबादला आहे, एक बेंच नागपूरला आहे, तसं काहींचं म्हणणं पुण्यात करा, काहींचं म्हणणं आहे कोल्हापूरला करा. तो सर्वस्वी अधिकार चीफ सेशन कोर्टाचे चीफ जस्टिसचा त्या ठिकाणी असतो. सेशन हायकोर्टाचे चीफ जस्टिसचा तो अधिकार असतो. त्यांनी सांगितल्यानंतर सरकारमध्ये कुणी असलं तरी सरकारला त्याबद्दलची अंमलबजावणी करावी लागते. ही माझी त्याबद्दलची माहिती आहे. मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांचे कदाचित काही प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी डायरेक्ट माईक हातात घेतल्यामुळे त्यांना सांगता आलं नाही. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या लेटर हेडवर, व्यापारी असोसिएशननी त्यांच्या लेटर हेडवर, माझ्या डॉक्टर मेडिको गिल्डवाल्यांनी त्यांच्या लेटर हेडवर, आमच्या वकील संघटनेने त्यांच्या लेटर हेडवर, शिक्षकांच्या पण संघटना आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं असे माझ्यापर्यंत ते काम पोचवण्याचं काम जर झालं, किंवा आमचा रवी बापू काळे इथं आमचा तालुक्याचा अध्यक्ष आहे, त्याच्यापर्यंत पोचवलं तरी तो मला माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम हे निश्चितपणे करेल. किंवा आमचा शहराध्यक्ष जो आहे शरद भाऊ कालेवार, त्याच्यापर्यंत पोचवलं तरी तो माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम करेल. आता इथं काही माजी नगरसेवक नगरसेविका पण आहेत. बऱ्याचदा ते लोकांच्या मुदती संपल्यात 2017ला, तुमच्या कितीला संपल्या? 2022ला. 22ला आमच्यावरच तुमच्या संपल्यात. परंतु त्या नवीन निवडणुका झाल्या नसल्यामुळं अजूनही ते 22ला मुदत संपली तरी मी नगरसेवक आहे. महिला म्हणते मी नगरसेविका आहे. अगं तू नगरसेविका नाही, तुझी 22लाच मुदत संपलेली आहे आणि मंडळींची यांची पुरुषांची पण संपलेली आहे. पण जिल्हा परिषदवाले दणकून सांगतात दादा ही जिल्हा परिषद सदस्य. अरे दादा नाही, होता आता नाहीये. तालुका पंचायतीवाल्यांचाही तसं तो होता, तो आता माझी झालेला आहे. त्यामुळं तुम्हालाही उद्याच्याला भवितव्य आहे. त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला शेवटी सगळ्यांची गरज आहे. शेवटी बूथवर काम करणारा कार्यकर्ता देखील प्रत्येक पक्षाचा तितकाच महत्वाचा असतो, तो त्या पक्षाचा कणा असतो, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्या प्रकारे आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही जो उमेदवार तुम्हाला दिलेला आहे महायुतीचा, तो तुमच्या विकास कामाला जास्त मदतीला उपयोगी पडेल. तो केंद्राचा निधी जास्त मोठ्या प्रमाणात आणेल. कुणी काही बाकीत वर्तवली तरी ह्या देशाची आत्ताची परिस्थिती बघितली किंवा सर्वे केला नागरिकांचा, मतदारांचा, की तुम्हाला कोण पंतप्रधान पाहिजे, तर 65% लोक म्हणतात की आम्हाला नरेंद्रभाई मोदीच पंतप्रधान पाहिजे. अशा प्रकारचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळं ते पंतप्रधान होणार
त्याकरता त्यांच्या विचाराचे बारामती, माझं शिरूर, माझं पुणे आणि माझं मावळ हे 4 खासदार आपल्या जिल्ह्यातले निवडून गेले तर राज्यालाही निधी आणता येईल, आपल्या जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी आणता येईल. बाकीच्याही भागातले खासदार निवडून आणण्याच्या करता आमचे महायुतीचे सगळे घटक पक्ष आणि त्यांचे नेतेगट त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतात. ह्याही गोष्टीची नोंद आपण घ्या अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. भर दुपारची वेळ असताना देखील महायुतीचे कार्यकर्ते, अनेक घटक पक्षांचे, तसंच व्यापारी, तसंच डॉक्टर, तसंच वकील, तसंच शिक्षक आणि सामाजिक संस्था चालवणारे संस्था चालक हे आणि पत्रकार मित्र हे आजच्या पत्रकार त्यांच्या बातमी काढायला आले, परंतु तुम्ही बाकीचे जण माझ्या संवादाच्या निमित्तानं, संवाद मेळाव्याच्या निमित्तानं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही तुम्हाला निश्चितपणे विश्वास देतो की तुमचे अडीअडचणीचे प्रश्न हे सोडवण्याच्या करता मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्य सरकारचा एक घटक या नात्याने माझ्याकडनं पूर्णपणे तुम्हाला सहकार्य मिळेल याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि मला आता आळंदीला जायचंय. आळंदीला जाण्याकरता मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.